या ठिकाणी असणारा जो FSI हा पूर्ण क्षमतेनं वापरलेला आहे आणि या ठिकाणी थोडाही FSI शिल्लक नसल्या कारणानं नगरपालिकेनं जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्यामध्ये 13 इमारती पाडणार असल्याचे अतिशय स्पष्टपणाने नमूद नव्यानं तयार केलेली इमारत आहे. म्हणजे 3 वर्षामधली ही बिल्डिंग आहे. ही देखील त्या ठिकाणी पाडणार असल्याचं नगरपालिकेने सांगितलेलं आहे. विरोधी पक्षनेते नगरसेवक श्रीकुमार शिंदे यांनी महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भोंगळ कारभारावर घणाघात केल्याचे पाहायला मिळत आहे. नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करणे, कामाचा कार्यादेश दिनांक 22 जानेवारीला दिला तर 3 महिने होऊन देखील बांधकाम सुरू का झाले नाही असा प्रश्न त्यांनी या निमित्ताने विचारला आहे. पुढे बोलताना हे काम राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याच्या निकटवर्तीयाला देण्यासाठी दबाव आला, त्यामुळे इच्छा नसतानाही नगराध्यक्षांना हे काम संबंधित ठेकेदाराला द्यावे लागले. तसेच कदाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची टक्केवारी ठरली नसल्यामुळेच सदर कामाचा नारळ फुटला गेला नाही. अन्यथा सत्ताधारी मंडळींनी जुन्या मंजूर कामांचेही श्रीफळ वाढवण्याचा दणका लावलाच होता, असे म्हणत कुमार शिंदे यांनी आपला रोष व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेची प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी स्थगिती आदेश निर्गमित केलेले आहेत आणि याची पुढील सुनावणी दिनांक 16 एप्रिल रोजी ठेवण्यात आलेली आहे. खरं म्हटलं तर महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेची सिटी सर्वे नंबर 91 ही एक मिळकत आहे आणि या मिळकतीमध्ये जवळपास 17 ते 18 स्ट्रक्चर इमारती त्या ठिकाणी आहेत. या इमारतीमध्ये प्रामुख्यानं गिरीस्थान प्रशाला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. त्या ठिकाणी एक कला व वाणिज्य महाविद्यालयाची इमारत आहे. या ठिकाणी स्टाफ क्वार्टर्स आहेत. या ठिकाणी मुलींसाठी स्वच्छतागृह, मुलांसाठी स्वच्छतागृह अशी या एरियामध्ये एकूण 7 ते 8 स्ट्रक्चर या ठिकाणी आहेत आणि उर्वरित स्ट्रक्चर हे बाकीच्या इतर ठिकाणी आहेत. परंतु ही सर्व एकाच सर्वे नंबरमध्ये येतात आणि नगरपालिकेची प्रशासकीय इमारत बांधणे कामी हे सर्व स्ट्रक्चर पाडल्याशिवाय त्या ठिकाणी नगरपालिकेची इमारत पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. कारण का या ठिकाणी असणारा जो FSI हा पूर्ण क्षमतेनं वापरलेला आहे आणि या ठिकाणी थोडाही FSI शिल्लक नसल्या कारणानं नगरपालिकेनं जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्यामध्ये 13 इमारती पाडणार असल्याचे अतिशय स्पष्टपणाने नमूद केलेलं आहे. आपण या ठिकाणी माझ्या समोर बघू शकता की या ठिकाणी नगरपालिकेची कला व वाणिज्य महाविद्यालयाची एक इमारत आहे. ही संपूर्ण नव्यानं तयार केलेली इमारत आहे. म्हणजे 3 वर्षामधली ही बिल्डिंग आहे. ही देखील त्या ठिकाणी पाडणार असल्याचं नगरपालिकेने सांगितलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाबळेश्वरकरांना एक विनंती करू इच्छितो की महाबळेश्वर गिरीस्थान प्रशाला ही एकमेव शाळा आहे की या ठिकाणी गोरगरीब पालकांची मुलं या ठिकाणी शिकतात. ही स्थानिक मुलं या ठिकाणी शिकतात. हा जो अन्याय या मुलांवर, या महाबळेश्वरवर होणार आहे याच्यासाठी वाचा फोडण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जनआंदोलन पण उभारतोय. आम्ही कोर्टाची या ठिकाणी मार्ग स्वीकारलेला आहे.